एक महत्त्वाची बातमी आहे। रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा भाजप आमदार अमित गोरखे यांनी आरोप केला। आमदार गोरखेंचे पीए संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला। दीनानाथ रुग्णालयाने ॲडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केली होती। पेशंट सिरियस असताना देखील रुग्णालयाने ॲडमिट करून घेतलं नाही असं आमदार अमित गोरखे यांनी म्हटलंय। 2 जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू झालाय। इथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली। त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या